हा व्हिडिओ आहे ज्यांना इनग्रोथ हेअरचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी. आता इनग्रोथ म्हणजे काय? अनेक महिलांना खूप हार्ड हेअर असतात आणि ते हेअर त्यांची वाढ तर झालेली असते पण ती स्किनमध्येच झालेली असते. म्हणजे हेअरवरती एक हलकीशी स्किनची लेअर असते, म्हणजे हेअर विजिबल होत असतो. म्हणजे आपल्याला जो हातापायचे हेअर असतात त्याचे खुल्ले असतात, ते आपल्याला दिसतात, आपण त्यांना टच करून असं बघू शकतो. परंतु इनग्रोथ म्हणजे हे असे सरळ उभे नसतात, ते असे फ्लॅट असतात, स्किनला चिटकून असतात, परंतु ते पूर्ण हेअर आपल्याला दिसत असतात, परंतु ते स्किनला चिटकलेले असतात आणि त्याच्यावरती अगदी पातळ अशी स्किनची लेअर असते. ज्याच्यामुळे मग अनेकदा महिला काय करतात, त्याचे नखाने वगैरे काढायचा प्रयत्न करतात आणि त्याचं अतिशय चुकीचं आहे, तसं करू नका. ह्याच्यावरती मी एक तुम्हाला उपाय सांगते. तो उपाय असा आहे की अशा पद्धतीने ज्यांना कोणाला इनग्रोथचा त्रास असेल त्यांनी स्किनला स्क्रब करा. बघा, आपल्याला तो हेअर दिसत असतो, बरोबर, हेअर दिसत असतो. दॅट मीन्स काय की त्याच्यावरती खूप हार्ड स्किन नाहीये की जी निघणारच नाही. ओके, अशा स्किनला मला वाटतं ज्यांना पण इनग्रोथचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नेहमी 3 दिवसाला, 4 दिवसाला, आठवड्यातनं एकदा जसं जमेल तसं बॉडीला स्क्रब करा. स्क्रब केल्यामुळे काय होतं, ती जी त्याच्यावरची जी पातळ अशी जी स्किनची लेअर असते ना, ती ऑटोमॅटिक दूर होईल आणि तुमचा इनग्रोथचा त्रास सुद्धा हळूहळू कमी होईल. अनेकदा महिला ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि मग पार्लरवाली म्हणते नाही निघेल निघेल, मग रिकाने निघेल, ह्याने निघेल, त्याने निघेल, आणि मग ती भरमसाठ पैसे देऊन रिका वॅक्सचे तुम्ही ते करता तरीही इनग्रोथ निघेल. आणि मी स्वतः सांगते, जे पूर्णपणे फ्लॅट हेअर जे स्किनला चिटकलेले असतात ते रिका वॅक्सने सुद्धा निघत नाही. 18 वर्षात मी पाहिलेलं नाही. ओके, इव्हन आत्ताच मी माझ्या क्लायंट एका वॅक्स करत होत्या मुली, तेव्हा मी त्यांना तेच सांगितलं की हाच पर्याय त्यांना सांगितला, त्यांना काढून सुद्धा दाखवले हेअर कसे निघतात. ह्या पर्याय तुम्ही करा, स्क्रब करत जावा जिथे जिथे तुम्हाला इनग्रोथचा त्रास आहे अशा स्किनला. एक तर तुमची स्किन सॉफ्ट राहील, छान दिसेल आणि फ्रेश दिसेल आणि इनग्रोथचा त्रासही कमी होईल आणि मग तुम्ही पार्लरला जा. ओके, तर इनग्रोथवाल्यांनी ही गोष्ट नक्की करा, स्क्रब नक्की करा. थँक्यू.